ऐकलत माते? हा, आमचं लक्ष नव्हतं. कशाविषयी म्हणताय मुनिवर? नारायण नारायण. अरे रे, पण खरंय, कसं असणार लक्ष तरी? मन इतकं व्याकुळ असताना दुसरं काही सुचेलच कसं? माते क्षमा असावी, पण हे सूर तुम्ही ऐकूच नका. कानात रुई घाला, नाहीतर व्याकुळता अजून वाढेल. आले ना मुरलीचे सूर ऐकू आले ना? तुमच्या काळजाला सैरभैर करतायत हे सूर, कारण हे सूर राधेनं दिलेल्या वेणूतून उमटले. तुम्ही पृथ्वीवर गेलात काय आणि ही मुरली बाजूला केलेली नाहीये देवांनी. नारायण नारायण. द्वारकेच्या आठवणी जाग्या झाल्या असतील ना? नाही म्हणजे मलाच लख आठवते तर तुम्ही काय विसरणार म्हणा. तेव्हा साऱ्या गोपिका राधामाईंसह श्रीहरींना भेटायला आल्या होत्या. तेव्हा ही वेणू राधामाईंनी प्राणनाथांना दिली. जाऊ दे, मी विषयच बंद करतो. मी तर द्वारका सोडली होती, पण तुम्हीच यांना घेऊन दिंडीरवनात आला होतात माझ्या शोधात. अहो आठवलं ना, अहो मी आग्रह केला म्हणून ते गोपवेशात आले होते. मला वाटलं मी आग्रह केला म्हणून देव तुमच्यासाठी आलेत पंढरपूरला, पण नाही, ते आले होते पुंडलिकासाठी. काय बोलाल आता? तुम्ही सखूसाठी लखुमाई होऊन आता खाली गेलात, तशी देवांनी तीच बासरी काढली आणि वाजवीत बसले हो. आता काय म्हणावं याला? नारायण नारायण. उमा, ऐक ना. उमा, तू रागव, पण बोल. उमा, एकतर तुझा बोल आणि आतल्या तुझं दुमसण भासतंय मला. जे काही मनात आहे ते बोलून सगळं बोलले मग अशी, पण बोलून काही उपयोग आहे का? शेवटी तुम्हाला हवं तेच करणार तुम्ही. बायको काही का म्हणाला? उमा, अगं उमा, तुला वाटते ना मी चुकलो, मग मी क्षमा मागतो तुझी. तुला वाटतंय म्हणजे तुम्हाला काही वाटतच नाहीये ना चुकलंय म्हणून? नाही उमा. आलो आई. मोठे क्षमा मागतात. त्यांनी काही पैके परत येणार आहेत का? काही नाही. कीर्तन करून करून तुकोबांसारखेच झाले. वाटून टाका, सगळं वाटून टाका, म्हणजे कर्ज तसंच राहील आणि सक्तीही राहील. नारायण नारायण. देवा, अहो आता तरी ती बासरी बाजूला करा. अहो, आमच्या प्रियेचा जीव शांत व्हावा म्हणून तर हे सूर आळवत होतो मुनिवर. बासरी बघून का चिडेल? तुम्ही तिच्या मनात काही खोडी तर नाही भरवलीत ना? का? आम्हाला आमचं मन नाही की मत नाही की गोष्टींचे अर्थ उमगत नाहीत आम्हाला? अगं, पण इतकं रागवायला काय झालं प्रिये? पाहिलंत मुनिवर, अहो काय झालंय हेही उमगत नाहीये तुमच्या जगदीश्वरांना. काय कळ लावलीत मुनिवर? नाही 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 नाही, अहो देवकी नंदन, आम्ही कशाला कळ लावू? अहो तुमच्या बासरीचे सूर ऐकून ती तुम्हाला कोणी दिली, केव्हा दिली, त्यामुळे रुसून त्या द्वारकेतून दिंडीरवनात कशा गेल्या हे सगळं आठवण नाही का त्यांना? नारायण नारायण. शेवटी कलागत लावलीच. हे बघ, 4 कवड्या म्हणजे 1 पैका.
आणि 10 कवड्या म्हणजे 1 काकिणी. काय डाकिनी? नीट लक्ष दे बरं सखू. आता मला साधी बेरीज सांग. आपल्याकडे 1 रुके आहे आणि आपण त्यात 1.5 रुके मिळवले तर किती झाले? 1, 1.5, 2, 2.5. शाबाश. याला म्हणतात बेरीज. काय म्हणतात? बेरीज. हा. हो, वजाबाकी पण शिकवा ना तिला. मी केलेल्या कामाचे मोल इतके रुपये झाले, त्यातले अर्धे दिनू भाऊजींना दिले आणि उरलेल्यातले अर्धे सोमनाथ भाऊजींना दिले. सगळं काम मीच केलं तरी सगळे वाटून टाकले. मग किती राहिले ते विचारा ना. हो, असंच चालू राहिलं ना तर 1 रुका तरी शिल्लक राहील का मुदत फिटेपर्यंत? मुदतीत कर्जाची परतफेड कशी होणार आहे? नाही, मदत करावी लोकांना, पण इथे आपलं घर जळत असताना दुसऱ्याच्या घरातली आग कशाला विझवायची? कुठली आहे ही पद्धत? सोमनाथची अवस्था अगदीच वाईट होती. आणि आपली? आपण काय सोन्याची कौलं चढवतोय घरावर? पण तरीही पण आहेच तुमचा. तुम्ही दोघं नका ना भांडू. मला कसं तरी होतंय. ओ माय, तू आपण काहीच बोलू नकोस. घे, तूही त्यांचीच कर घे. दोघेही बाप लेक मिळून तुळशीपत्र ठेवा घरावर. बघ ना, उमाई आपा भांडताय. सखू, लहान आहेस अजून. पती पत्नी मधील भांडण आणि रुसवा हा कुणालाच चुकलेला नाही, माणूस असो की देव. देवी, आता राग रुसवा सोडा आणि मुनिवरांच्या भोजनाचं बघा. अहो, पैजा काय क्षणिक असतं. संथ गतीने वाहणाऱ्या दिनक्रमाला थोडस चैतन्य मिळावं एवढाच त्या मागचा हेतू. त्याने कोणी मोठं होत नाही किंवा लहानही होत नाही. चला मुनिवरांच्या आतिथ्याचं बघूया. नाही 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 नाही, अहो देवकीनंदन, अहो माता एवढ्या रागवलेल्या असताना आमचे मन आतिथ्य स्वीकारण्यात कसे बरं रमेल? अहो, आम्ही काही परके नव्हे. हा, आम्ही फलाहार घेऊ. माते, आम्हाला तुमची काळजी वाटते. तुम्ही आपलं मन श्रीहरींजवळ मोकळं करा, म्हणजे कसं वातावरण एकदम नितळ होईल. छे, त्यांनी आत्ताच बघा कसा प्रयत्न केला. तुमच्या आतिथ्यात मी विसरून जाईन असं वाटलं त्यांना. तुम्ही कशा विसराल माते? मुनिवर, तुम्ही हे सगळं त्यांना मुद्दाम आठवण करून देताय. छे छे छे, कितीही युग लोटली तरी मी विसरणार नाही. मुनिवरांनी आठवण करून द्यायची काही गरज नाही. माझ्या मनाला झालेली जखम मी कशी विसरेन? हो, तुम्हाला विसर पडला असेल. कसला विसर प्रिय? तिने बासरी आणून दिली हे विसरेन मी. ती द्वारकेत येऊन भेटली हे विसरेन मी. ती काय? देवा, हो माता राधामाईंबद्दल बोलतायत. आता त्यांचं नाव कसं बरं घेतील? हा माते, म्हणजे आता काय आरती ओवाळू की काय? ते दिंडीरवनाचं. हो ना, दिंडीरवनात तुम्ही माझ्यासाठी आला होता की पुंडलिकासाठी हे एकदा सांगूनच टाका. बघूया, करा स्पष्ट. पृथ्वी तलावर तरी पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का असे मानतात. अहो, पण मुनिवर, त्याआधीच युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा हे सुद्धा त्याच आरतीत लिहिलंय. हे विसरलात का? अहो, रखुमाई माझ्या वामांगी गेल्या 28 युग उभी आहे, हाच अर्थ होतो ना त्याचा. माझ्या बरोबर राहता हे मान्य करता ना? तिने दिलेली बासरी कशासाठी आहे याचं उत्तर नाही ना? काही क्षणांच्यासाठी सखूकडे काय गेले, लगेच तिने दिलेली बासरी वाजवायला सुरुवात केली. म्हणजे अजूनही तिच्याच आठवणीत रमता, हो ना? बोला बोला ना. विसरलात हे माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल,
सांगा ना, म्हणाल का? नाही. कशाला बोलू मी? देवा, माते खरंच निघून गेला. मुनिवर, हे सगळं प्रकरण तुम्ही चुकरून काढलंय हे खरं आहे की नाही सांगा. अहो मान्य आहे, राधेने मला मुरली दिली, पण ती मुरली हीच आहे हे कशावरून? आणि मुरली तर मी लहानपणापासून वाजवतोय, तेही विसरलात? अरे हो, हे सांगितलं तर मातेचा राग शांत होईल. मी आत्ता आलो. नको नको मुनिवर नको, मी बघून घे. नारायण नारायण. मालक 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 मालक, चेटकीन हाय, चेटकीन. हो, पण उगा का ओरडती तू? मालक तुम्हीच बघा. अहो तुम्ही तिला चांगलंच करकचून बांधलं होतं. अहो चांगले हात काचले होते तुम्ही तिचे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी तिच्या हातांवरचे व्रण आहेत ना मालक, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले होते. पण आता बघा, आता तिच्या हातांवरचे व्रण नाहीसे झाले आणि माझ्या हातांवर आले मालक. रावळ्यात बी तिनं चेटूक केलं होतं. तिनं दामूला दिसली पण मला दिसलीच नाही. मालक नजर लावली हो, मला नजर लावली तिनं, माझ्या हातांवर चेटूक केलं. हो मालक, हो चेटकीन हाय मालक, चेटकीन हाय ती. मालक चेटकीन हाय ती. हो मालक असं काय करताय? हो मालक असं काय करताय? हो चेटकीन हाय ती, बघा की. हो चेटकीन हाय. मला काय केलं? आओ तुम्ही कुठं जा? मालक आओ बघा की. हो असं काय करते? आओ बघा की. हो असं काय करते? हो मालक कुठं पळताय? हो मालक कुठं पळताय? ह्या इथं. हो मालक गोदाकाने चेटूक केले माझ्या हातांवर. तुम्ही अगोदर शिक्षा द्या बघा तिला. हे बघा काय झालं. मालक मालक हो मालक बघा की. हो तुम्ही तरी बघा, माझ्या हातावर डाग येतो मालक. तुझा 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 आणि जोपर्यंत तुला खाली बोलवताय तोपर्यंत येऊ नको. जा तुझा. प्रिये, देवी, प्रणाम देवा. पण देवी दालनात नाही येत. कुठे गेल्या आहेत काही कल्पना? नाही देवा, काही बोलून गेले नाहीत. खरी हार तुमचीच झाली आहे माते. देव नेहमीप्रमाणे पैज जिंकले. आता राग रुसवा सोडा. अहो पैजा काय, क्षणिक असतात. मला बोलायचंच नाही. जिथे माझ्या प्रेमाचं मोल नाही, कणभर सुद्धा नाही, तिथे मला काहीच बोलायचं नाही. अगं प्रिये, मला प्रेमाचं मोल नसेल असं खरंच वाटतं का तुला? हे बघ, मला कल्पना आहे आपण न बोलता सुद्धा वाद सुटू शकतो. अगं आणि माझ्याकडून कुठला वाद नाहीच आहे. म्हणजे माझ्याच कडून वाद आहे, मलाच खूळ भरलंय ना. तेच म्हणतोय मी. आपण एकदा समोरासमोर असे बोलूया तरी. मी तुझे सगळे गैरसमज दूर करेन, अगदी नक्की. हो ना, म्हणजे बोलण्यात गुंडाळू शकाल असंच ना. काही नको. नको बाई, इकडे पाय नको.
अगं असू दे ना, असू दे. बघ, आज तुझे पायच चेपतो कसे. काही नको, एकदा हात लावाल आणि त्रिभुवनात डंका वाजेल. बर, मग डोकं चेपून देतो. निदान मी सांगितलेलं शांतपणे ऐकशील तरी. ऐक तर, हे बघ, तुझ्या मनात मुनिवरांनी काहीतरी भरवलंय. अगं पण प्रिये, मुरली तर मी अगदी गोकुळात असल्यापासून वाजवतो ना. मग नेमकं मुनिवरांनी जे सांगितलं तेच तुझ्या डोक्यात तू का ठेवतेस? अगं ऐक ना. बर, शब्द ऐकू येऊ नयेत म्हणून कान बंद करशील, पण सुवासाचं काय? उमा, अगं काय करतेस उमा? उमा, उमा दिसतंय ना, मग कशाला विचारताय? मी माहेरी चाललीये, बस. यापुढे मला एकही प्रश्न विचारायचा नाहीये. उमा, अगं नको ना रागा करून घेऊ. अगं एरवी इतरांना मदत करायला तू सुद्धा पुढे असतेस ना. हो हो हो, असतेच ना. तुम्हाला एवढीच हौस आहे ना मदत करायची, तर माझी मदत करा. माझं घर जळतंय ना, तुम्हाला तर ते दिसतही नाही. तसं नाहीये उमा. अगं नाही म्हटलं तरी आपल्या हातात संधी आहे ना, मुदत आहे अजून. तर आहे ना, संधी आहे रुके जमवायची. आणि त्या प्रत्येक संधीचं तुम्ही कसं सोनं करताय ना, पाहते मी. उमा, 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 काय करतेस? प्रत्यक्षात जर तुम्ही कीर्तनात सांगितलेलं करणार असाल, प्रत्यक्षात तुम्ही तुकोबा होणार असाल ना, तर मलाही अवली व्हावं लागेल. उमा, कारण मला संसार चालवायचा आहे. नको, त्यापेक्षा मी इथे थांबतच नाही. उमा, बाहेरही निघून जाते. तुम्हाला काय हवं ते करा. बापरे, मै तर इथेच आहे. म्हणजे मी बघितलेलं स्वप्न होतं तर. पण स्वप्नात तरी उमायन हे पक्का बांधत होते. ती खरंच घर सोडून नाही ना जाणार? अगं ऐकतेस का? आता अधिक नको तणूया. आपणच वादात गुंतून राहिलो तर कसं चालेल? अगं म्हणजे आपल्यातला वाद आता मिटवून टाकूया. आपले हट्ट बाजूला सारूया. आपले हट्ट बाजूला सारूया म्हणजे माझे हट्ट बाजूला सारू असंच ना? हो, माझ्या हट्टाला काय महत्व द्यायचं ते काही नाही. मला ठाऊक आहे, जोवर मला ऐकू येतंय, दिसतंय, तोवर हे चालूच राहील. पण मला दिसलंच नाही, ऐकूच आलं नाही तर काय करा? प्रिये, तू साऱ्या त्रिभुवनाची माता आहेस. तुझ्यात देवत्वाचं तेज आहे. तू कितीही डोळे बंद कर किंवा कान बंद कर, तुला ऐकू येणार आणि दिसणार आहे. आणि तेच देवत्वाचं तेज मी सोडलं तर? अगं नको नको, हे काय बोलतस? तुम्हाला भीती वाटते ना? मग मी हे आता नक्कीच करणार. आपलं सारं तेज या वीणेत समाविष्ट करण्याचा विचार चाललाय की काय? अगं अगं ऐकतेस का? अगं अगं ऐक ना.
मला आवाज ऐकू येणार ना काही दिसणार. अगं अगं प्रिया, ऐकतेस का? अगं हे तर दुसऱ्याचं अपशकुन करण्यासाठी आपलंच नाक कापून घेण्यासारखं झालं. आपणच आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारला तर कसं चालेल? हा तर राहुळातला दाराचा आवाज आहे. म्हणजे पुन्हा कोणीतरी विठुरायाला चोरून नेते का? त्याशिवाय दाराचा आवाज कसा आला असता? ऐकू यावं म्हणूनच विठुरायाने दार वाजवलं असेल. उमाईने आपण उठवावं का? नको नको, आधीच ते सतत भांडतायत, मीच जाते. काय चाललंय तुमचं? सुखाने राहूही देत नाही आणि जाऊही देत नाही आत. नाही, जेव्हा मी तुमच्यासोबत असते तेव्हा तर तुम्हाला माझ्यासोबत बोलायला फुरसत नसते. आणि आत्ता मोठा पुळका आलाय, जणू माझ्याशिवाय चैनच पडत नाही असं दाखवताय.